Zee 24 तास एक पाऊल पुढे. ब्रेक नंतर आपलं स्वागत. राज्यात गेले वर्षभर गाजलेल्या सिंचन घोटाळ्यात आधी राज ठाकरेंनी भूमिका घेतली नव्हती, पण या दौऱ्यात मात्र त्यांनी सिंचनाच्या मुद्द्यावरून विरोधकांना सत्ताधाऱ्यांपर्यंत सर्वांवरच टीकास्त्र सोडून हा मुद्दा हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. हे पवार साहेबांचंच वाक्य होतं की 1972 पेक्षाही भीषण दुष्काळ महाराष्ट्रामध्ये यायला पडलेला आहे. आता फक्त एवढंच मला पवार साहेबांनी सांगावं की ही अवस्था सरकारने निर्माण केली का निसर्गामुळे झाली. याच्यामध्ये एक निम्न दुधना प्रकल्प, तालुका सेलू, जिल्हा परभणी, मूळ मान्यता कधी मिळाली बघा. मूळ मान्यता 30 मे 1979 साली मिळाली. त्यावेळी प्रकल्पाची किंमत 28.41 कोटी रुपये होती. 1979 ते 1975 पर्यंत यावर खर्च केला गेला 5,67,00,000. 1995 ते 2000 या 5 वर्षात याच प्रकल्पावरती खर्च केले गेले, म्हणजे 2095 ते 2000 पर्यंत 91,14,00,000. 2000 ते 2012 या 12 वर्षात यावर खर्च झाले 936.64 कोटी रुपये. 1978-79 या वर्षात या प्रकल्पाला सगळ्यात आधी निधी मिळाला होता, पण प्रत्यक्षात खर्च कधी केला तर तो 1994-95 साली. आजही उजव्या कालव्याचे काम 55% बाकी आहे, तर दोन्ही कालव्यांवरील वितरण व्यवस्था 75% पूर्ण व्हायची आहे. मला समजलंच नाही पवार साहेब, मला याचं प्लीज उत्तर द्याल का कृपा करून. मला हे समजत नाही, हे प्रकल्प का थांबतायत, कशासाठी थांबतायत, एवढा खर्च करून पण का होत नाहीयेत. हा एक अंक आलाय. हा मी मराठी ट्रान्सलेशन करून मी महाराष्ट्रात सगळीकडे वाटणार आहे. हा तहलकाचा अंक आहे, तहलका. आणि हा अख्खा अंक, याची कव्हर स्टोरी ही अजित पवारांवरती आहे आणि अजित पवारांच्या सगळ्या चिल्ल्या पिल्ल्यांवरती त्याची स्टोरी आहे. 70,000 कोटीचा घोटाळा याच्यावरती अख्खा अंक त्यांनी काढलाय. याच्यामध्ये काही माणसं दिली आहेत. याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी दिली आहे ती जी इतकी भयानक आहे, आणि त्याच्यात त्यांनी असं दिलंय की महाराष्ट्रामध्ये हा सगळा सिंचन घोटाळा होत असताना महाराष्ट्रामधले विरोधी पक्ष, शिवसेना, भारतीय जनता पक्ष करतय काय, यावरती का बोलत नाहीयेत. मला आज मराठवाड्याच्या सगळ्या दौऱ्यावरती अनेक ठिकाणी मला ऐकायला मिळालं. सगळ्या ठिकाणी मिली बघत ही 4 माणसं मी तुम्हाला वाचून दाखवतो. ही 4 माणसं, ती मला आत्ता माहिती असलेली 4 माणसं आहेत, अशी असंख्य माणसं आहेत. कंत्राटदार हे कोण आहेत? त्यातलं पहिलं नाव आहे त्याच्यामध्ये अजय संचेती, भाजप राज्यसभा खासदार. नोव्हेंबर 2005 पर्यंत यांच्या कंपनीचे नाव होते शक्तिकुमार एस संचेती मर्यादित. नंतर त्याचे नाव झाले SMS इन्फ्रास्ट्रक्चर. शासनाचा नियम आहे की कुठल्याही कंपनीला 3 पेक्षा जास्त कामं मिळत नाहीत. यातून पळवाट काढण्यासाठी संचेतींनी दोन्ही कंपन्यांच्या नावावरती कामं घेतली आणि कोट्यावधी रुपयांची कामं आतापर्यंत मिळवून घेतलेली आहेत याच इरिगेशन डिपार्टमेंटमधनं, जे भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. हे अजित पवारांच्या जवळचे. सतीश चव्हाण, राष्ट्रवादी विधान परिषदेवरती आमदार. 10 वर्षापूर्वी हा माणूस एक छोटा ठेकेदार होता. अजित पवार मंत्री झाले आणि यांचे भाग्य फळफळले. फक्त 2009 मध्ये विदर्भात याला 476 कोटींची कामं मिळाली. मराठवाडा आणि इतर भागात यानं 1000 कोटीपेक्षा जास्त कामं मिळवलेली आहेत. ती जुनी माहिती आहे ह्याच्यात आलेली, आता नव्याची कामं माहिती नाहीत किती. संदीप बजोरिया, राष्ट्रवादी विधान परिषदेवरती आमदार, अजित पवारांच्या जवळचा माणूस म्हणून ओळखला जातो. याचे वडील एक छोटे कंत्राटदार होते. अजित पवारांनी यांना 2009 या एकाच वर्षात 820 कोटींची कामं दिली. नंतर ती कामं देण्यात काहीतरी गैरव्यवहार असल्याचे कळल्यावर 532 कोटींची कामं काढून घेण्यात आली. 2010 मध्ये अजित पवारांनी याला आमदार केलं. मितेश भंगाडिया, यार साला काय आडनाव आहे. भाजपा विधान परिषदेवर आमदार. 10 वर्षापूर्वी याच्या कंपनीची वार्षिक उलाढाल होती. 10 वर्षापूर्वी याच्या कंपनीची वार्षिक उलाढाल होती फक्त 20 लाख रुपये. हा 3ऱ्या श्रेणीतला ठेकेदार.
गेल्या 4 वर्षात सुमारे 500 कोटींची कामं मिळाली. लोकशाही वार्ता नावाचा दैनिक हा चालवतो आणि आपले व्यावसायिक संबंध जपतो, वाढवतो. भाजपने याला जून 2012 मध्ये आमदार केला. अशी अनेक नावं याच्यामध्ये आहेत या तहलकामध्ये. ही कोण माणसं आहेत? ती एका रात्रीत कशी काय मोठी झाली? गोसीखुर्द प्रकल्प भंडारा विदर्भाला मोठा दिलासा मिळवून देईल असा हा प्रकल्प संपूर्ण विदर्भाला. 31 मार्च 1983 साली या प्रकल्पाला मान्यता दिली गेली. 83 त्यावेळी त्याची किंमत होती फक्त 372 कोटी. हे 1983चं बोलतोय, ज्यावेळेला 372 कोटी त्याची किंमत होती. 1999ला त्याची किंमत 2091 कोटी रुपये झाली. प्रकल्प पूर्ण नाही, किंमत वाढली. 2007 साली या प्रकल्पाची किंमत झाली 5659 कोटी. प्रकल्प पूर्ण नाही. आणि 2012 साली याच प्रकल्पाची किंमत झाली 13,740 कोटी. अजूनही प्रकल्प पूर्ण नाही. 372 कोटीवरनं हा प्रकल्प 13,740 कोटीवरती गेला. अजूनही प्रकल्प पूर्ण नाही. आणि हे म्हणतायत व्हायला पाहिजे, सिंचनाचं काम व्हायला पाहिजे. इतकी वर्ष काय आपण करत होतात? पुढे बोलायला लावू नका. जिगाव प्रकल्प, तालुका नंदुरा, जिल्हा बुलढाणा, सगळ्यात जास्ती भ्रष्टाचार या प्रकल्पात झालाय. 1996 साली हा प्रकल्प सुरू झाला. त्यावेळी त्याची किंमत होती 698 कोटी. 2005 साली ही किंमत झाली 1221 कोटी. 2009 साली ही किंमत झाली 4044 कोटी. 2012 साली याची किंमत झाली 4425 कोटी. 4425 कोटी म्हणजे 698 कोटीवरून 4425 कोटीवरती प्रकल्प जातो आणि प्रकल्प पूर्ण होत नाही. आजपर्यंत या प्रकल्पावर खर्च झालेले 854 कोटी. तरीही धरण 20% देखील पूर्ण झालेलं नाही. धरण होण्याआधीच उपसा सिंचन योजनांवर 35% खर्च करून मोकळे झाले. शरम वाटत नाही? मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होऊन आज जवळपास किती 55-60 वर्ष झाली. इतक्या वर्षामध्ये तुम्हाला हे सिंचनाचे प्रकल्प माणसांना तिथपर्यंत पाणी नाही पुरवता आलं. तुम्हाला आज विचार करताय. सिंचनाच्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असताना तिथे एक नियामक मंडळ असतं. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ त्याचं एक नियामक मंडळ आहे. त्या मंडळाला विचारायचं असतं. विचारलंच गेलं नाहीये. या माझ्याकडे आता अख्खे त्यांचे पुरावे आहेत. इथे सह्या खाली आहेत. सही केलेली आहेत देवेंद्र शिर्के आणि दुसरी सही आहे अजित पवार. हे सगळे त्यांचे पुरावे आहेत. सिंचनाच्या क्षेत्रामध्ये झालेला भ्रष्टाचार, मग तो दुधनीतला असेल अथवा विदर्भातला असेल, या सगळ्या सिंचन घोटाळ्यांमध्ये प्रकल्प सुरू करताना त्याची असलेली मूळ रक्कम, प्रकल्प किती वेळात पूर्ण झाला पाहिजे याचा आढावा आणि त्यानंतर तो प्रकल्प कसा लांबत गेला आणि लांबण्याबरोबरच त्याच्या रकमेत कशी वाढ होत गेली, एवढं करूनही या सर्व भागातले सिंचन प्रकल्प अजूनही पूर्ण झालेले नाहीत असा घणाघाती हल्ला राज ठाकरे यांनी केला. हे सिंचन प्रकल्प पूर्ण न होण्याबाबत त्यांनी अजित पवार यांनाच टार्गेट केलं. अजित पवार यांचे तिथल्या अनेक कंत्राटदारांशी असलेले जवळचे संबंध त्यांनी उघड करायचा प्रयत्न केला. एकूणच सिंचनाचा पर्दाफाश करण्यात राज ठाकरे या सभांमधून यशस्वी झाले. झी 24 तास एक पाऊल पुढे.